हॅलो बाळांनो, तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटचं पान हे संतवाणी असतं आणि ते शेवटचं असल्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि तुम्ही मुलंही लक्ष देत नाही. म्हणून हा व्हिडिओ कायमस्वरूपी बनवावा आणि तो तुम्हाला सतत ऐकता यावा म्हणून बनवलेला आहे. तर याच्यामध्ये आज आपण सगळ्यात शेवटचा जो अभंग आहे तो बघायचा आहे. तर तो अभंग ज्यांनी लिहिला आहे त्यांचं नाव आहे फादर थॉमस स्टीफन्स. नाव ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे तर नाव काही आपल्या भारतातलं नाही आहे. अगदी बरोबर, हे नाव भारतातलं नाहीच आहे, कारण यांचा जन्मच मुळी इकडचा नाही आहे. ते ब्रिटिश होते आणि तिथून ते इथे आले होते. इथे आल्यानंतर त्यांनी मराठी शिकूनच घेतली. आता ते कशी शिकली त्याचा काही उल्लेख नाही दिसत आहे, पण त्यांनी मराठीमध्ये शिकून ते मराठी पारंगत झाले. मग त्यांनी काय केलं तर मराठीमधून सगळ्यात ख्रिश्चनांचा जो ग्रंथ आहे त्याला बायबल म्हणतात, तर ते बायबल इंग्लिशमधून होतं आणि ते त्यांनी मराठीतून लिहिलं. आता यांचा जन्म जो झाला तो झाला 1549 म्हणजे 1549ला, म्हणजे बरोबर ज्ञानेश्वरांची जी ज्ञानेश्वरी आहे त्यांच्यानंतर त्यांचा जन्म जवळजवळ 250 वर्षानंतर झाला. म्हणजे ज्ञानेश्वरीनंतर 250 वर्षांनी ते जन्माला आले. पण त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो मराठीतून लिहिला. आणि मी ज्ञानेश्वरांचा उल्लेख याच्यासाठी करते की मराठीची थोरवी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतून लिहिलेली आहे. 6व्या अध्यायामध्ये तो उल्लेख आलेला आहे. तुमच्या वाचनात पुढे पुढे येईल. कधीतरी माझ्याही तोंडून तुम्ही ऐकले असतील त्या ओळी की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ही जी चाल आहे आणि ही लिहिण्याची जी पद्धत आहे अगदी तशीच पद्धत या थॉमस स्टीफन्सन यांनी जी लिहिलेली आहे ती सेम अगदी तशीच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी किती मुरली होती आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदी मराठीतून बायबल लिहिणारे हे फादर. आता जसं इंग्लिशमधून त्यांना फादर म्हणतात, आपण त्यांना संत या अर्थाने आपण म्हणूया. तर हे संत ज्यांनी बायबलची प्रत बायबल मराठीतून लिहिलं, पण त्यांनी त्या बायबलमध्येच अशा हे जे तुम्हाला अभ्यासाला आता आहे ती जी 4 कडवी आहेत ती 4 कडवी त्यांच्या बायबलमधली आहेत. आणि त्या मराठीच्या प्रेमापोटी ही जी कडवी आहेत लिहिलेली ते ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं, आजन्म जे काम केलं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं मराठीमधून, तर त्यांनी ही जी कविता आहे, आता याला कविता म्हणूया किंवा आपण याला अभंग म्हणूया, तो अभंग वसईच्या शाळेमध्ये एका भिंतीवर कोरून ठेवलेला आहे. म्हणजे आजही जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे तो बघायला मिळेल. आता ही मराठीची थोरवी गाणारा हा अभंग आहे. आता मराठीची थोरवी कोणी कोणी गायली? प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्हाला मराठी भाषेच्या महत्त्वाच्यासाठी म्हणजे महत्त्वपर असं एखादं तरी गाणं असतं. म्हणजे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर याच्यासारखं सुरेश भटांची जी काव्य आहे किंवा कुसुमाग्रजांचं, अशा अनेक कवींनी मराठीची थोरवी गायलेली आहे. आणि मराठीचं गोडवा इतका आहे, तो किती गोडवा आहे तर एक ब्रिटिश माणूससुद्धा, म्हणजे जो इंग्रज माणूस आहे, इंग्रज व्यक्ती आहे, इंग्रज संत आहे, तो सुद्धा मराठीची थोरवी गातोय. आता तुम्हाला ही कविता कळो किंवा न कळो, पण तुम्हाला याच्या गाण्याचा आनंद घ्यायचा आहे. एकदा गायला आलं की मग तुम्हाला ते वाचायलाही मजा येईल आणि गायला आणि वाचायला आलं की त्याचा अर्थही तुम्हाला आपोआप कळेल. मधून मधून हा व्हिडिओ थांबवायचा आणि हे
हा अभंगाची चाल जी आहे, ही म्हणण्याची पद्धत आहे, ही पारंपरिक पद्धत आहे, ती शिकूनच घ्यायची. आणि शिकलेलं बाळांनो कधीच वाया जात नाही. तर आता सुरुवात करूया. जैसी हरळान माझी रत्नकिळा, की रत्नान माझी हिरा निळा, तैसी भासान माझी चोखळा, भाषा मराठी. हरळान माझी, हरळा म्हणजे दुर्वा. दुर्वांचा रंग कसा असतो? दुर्वा म्हणजे गवत, माहिती की नाही तुम्हाला? तर गवत, पण त्याच्यातलं जे नाजूक गवत असतं ती दुर्वा, जी गणपतीला आपण वाहतो ती. तर या नाजूक नाजूक ज्या दुर्वा आहेत, हिरव्यागार दुर्वा आहेत, त्या हिरव्यागार दुर्वांचा जो रंग आहे तो रत्नासारखा आहे. पण या रंगामध्ये रत्नाचा रंग श्रेष्ठ, रत्न श्रेष्ठ, पण रत्नांमध्ये जो निळा निळा हिरा असतो तो श्रेष्ठ. पण भाषामध्ये जर बघायला गेलात तर सर्व भाषांमध्ये मराठी भाषा ही खूप सुंदर आहे, असं या पहिल्या कडव्यामध्ये सांगितलं आहे. की चोखळा, तैसी भासान माझी चोखळा, म्हणजे खरोखर अगदी सत्य आहे की भाषा मराठी ही अतिशय सुंदर आहे. आता पुढे ते सांगतात, सी पुष्पान माझी पुष्प मोगरी. आता खरं म्हणजे आपण इथे पुष्प म्हणतो, पण इथे आलेला उल्लेख आहे पुष्प. कारण कसं असतं की जसा काळ बदलतो तसं काही भाषेमध्ये बदलही होत जातात. तर इथे भाषा असं आलं तर तो भाषा अशा अर्थाने घ्यायचा आहे. तर जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी, की परिमळान माझी कस्तुरी, तैसी भासान माझी साजिरी मराठिया. म्हणजे ज्याप्रमाणे, जैसी म्हणजे ज्याप्रमाणे पुष्प म्हणजे पुष्प, पुष्पांमध्ये मोगरा हा खूप सुंदर असतो. त्या मोगऱ्याचा सुगंध इतका सुंदर असतो की त्याला नाकाने घ्यावं लागत नाही, तो आपोआप सगळीकडे पसरतो. किंवा कस्तुरी म्हणजे हरण जे असतं त्या हरणाच्या बेंबमध्ये एक स्त्रवत असतो, त्याला कस्तुरी म्हणतात. आणि तो कस्तुरीचा जो वास आहे, आता वासासाठी इथे कोणता शब्द आला आहे पटकन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. परिमळान माझी कस्तुरी म्हणजे वासामध्ये कस्तुरीचा वास नाही, त्याला आपण म्हणूया सुवास. वास म्हणजे घाण असतो, सुवास हा चांगला सुवास. म्हणजे ज्या सुंदर सुवासांमध्ये कस्तुरी श्रेष्ठ आहे, म्हणजे पुष्पामध्ये मोगरा श्रेष्ठ, सुवासामध्ये कस्तुरीचा सुवास श्रेष्ठ, अगदी तशी भाषांमध्ये, सगळ्या भाषांमध्ये साजरी सुंदर मराठीच दिसते, असं दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. परत एकदा बोलायचा आनंद घेऊया. जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी, की परिमळान माझी कस्तुरी, तैसी भासान माझी साजिरी मराठिया. आता 2 कडवी झाले. आता तिसरं, पखियान मध्ये मयोरू. पखिया म्हणजे पक्षी. मगाशी म्हटलं ना, अशी भाषा बदलत जाते. आता बघा ना, 250 वर्षाचा काळ लोटून गेला ना, त्याच्यानंतरचा त्यांचा जन्म आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे लिहिलं असेल, तर मराठीत काहीतरी फरक पडला असेल की नाही. असं सांगतात की 10-10 मैलावर मराठी भाषा बदलते. म्हणजे आपण सगळे मराठी एकत्र आलो तरी प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये गावची भाषा वेगळी वेगळी असते. तर तसं यांचीही भाषेमध्ये थोडंसं वेगळेपण आहे, पण थोडं नीट बघितलं तर तुम्हाला ते कळेल. पखियांमध्ये मयोरू, वृखियांमध्ये कल्पतरू, भासांमध्ये मानुथोरू मराठी येसी. पक्ष्यांमध्ये मयोरू म्हणजे मयूर म्हणजे मोर, पक्ष्यांमध्ये मोर श्रेष्ठ. वृखियांमध्ये म्हणजे वृक्ष म्हणजे झाडं, आणि झाडांमध्ये श्रेष्ठ कोणतं तर कल्पतरू म्हणजे नारळ. आता नारळाला कल्पतरू का म्हणतात? कारण नारळाचं कोणतंही गोष्ट जी आहे ती वाया जात नाही, सगळ्याचा वापर केला जातो, प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो, म्हणून त्याला कल्पतरू म्हणतात. तर वृक्षामध्ये कल्पतरू श्रेष्ठ आहे. कल्पतरू म्हणजे कल्पना केली, तेथे मिळणारा तरू म्हणजे झाड.
कल्पना करू तो मिळणारं वृक्ष हा श्रेष्ठ असतो. तसं भाषांमध्ये सगळ्यात जास्त मोठा मान आहे मराठीलाच. आता पुढचे तिसऱ्या कडव्यामध्ये दिलं आहे, तारांमध्ये 12 राशी, म्हणजे 12 राशी असतात. तुम्हाला माहिती आहे ना, ते तूळ, वृश्चिक आणि काहीतरी सिंह वगैरे अशा राशी तुम्ही आईवडिलांकडून ऐकल्या असतील. ते भविष्यवाले वगैरे सांगतात की नाही ज्योतिषी, तर त्या 12 राशी आहेत. आणि तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही बघता की नाही, सोमवार, मंगळवार, बुधवार असे 7 वार आहेत. हां, तर या 7 वारांमध्ये रवी आहे, शशी आहे म्हणजे चंद्र आहे, ससी म्हणजे चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य. पण या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण दिसतंय? कोणाची बोली चांगली आहे, कोणाची बोली चांगली आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे? तर या दीपीचे आभासांमध्ये तैसी बोली मराठीया. म्हणजे या सगळ्या दीपांच्या म्हणजे सगळ्या भाषांचे दीप जर लावले तर त्याच्यामध्ये मराठी ही भाषा उठून दिसते. आता आपण बोलण्याचा आनंद घेऊया. तारांमध्ये 12 राशी, सप्तवारां माझी रवी ससी, या दीपीचे आभासांमध्ये तैसी बोली मराठीया. बघा, मराठीचं वर्णन परदेशी माणूस करतोय तर आपण त्याचा किती छान अभ्यास केला पाहिजे की नाही. जैसी हरळान माझी रत्नकिळा, की रत्नान माझी हिरा निळा, तैसी भासान माझी चोखळा, भाषा मराठी. जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी, की परिमळान माझी कस्तुरी, तैसी भासान माझी साजिरी मराठीया. पखियांमध्ये मयोरू, वृखियांमध्ये कल्पतरू, भासांमध्ये मानुथोरू मराठी येसी. तारांमध्ये 12 राशी, सप्तवारां माझी रवी ससी, या दीपीचे आभासांमध्ये तैसी बोली मराठीया. सारखं ऐका आणि थांबून पुन्हा पुन्हा ऐका आणि मस्त तोंडपाठ होऊ दे आणि मग गाऊन बघा किती मज्जा येते ते.